मित्रांनो, केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्पीय बजेटमध्ये शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची घोषणा केलेली आहे आणि त्याला जवळपास केंद्र सरकारने मंजुरी देखील दिलेली आहे, मान्यता देखील दिलेली आहे. आता शेतकऱ्यांना जवळपास 5,00,000 रुपये मिळणार आहेत. ते कोणत्या योजनेच्या मार्फत मिळणार आहेत? शेतकऱ्यांना यासाठी काय पात्रता असणार आहे? त्याचबरोबर शेतकऱ्यांना यासाठी काय करावे लागणार आहे? याविषयीची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तत्पूर्वी जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि समोरील बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका. तर नमस्कार मित्रांनो, मी राज सूर्यधर, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी जी योजना सुरू केलेली आहे, तर बजेटमध्ये जवळपास या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना आता जवळपास 5,00,000 रुपये मिळणार आहे. यासाठी सर्वात महत्त्वाची जवळपास शेतकऱ्यांना आता कोणत्याही बँकेतून 5,00,000 रुपये कर्ज मिळणार आहे. आता हे कर्ज कोणत्या पद्धतीने मिळणार आहे ते जाणून घेऊया. त्यासाठी शेतकऱ्यांकडे एक महत्त्वाचं कार्ड असावं लागणार आहे. आता कोणी म्हणेल फार्मर आय डी लागेल का? कोणी म्हणेल किसान क्रेडिट कार्ड वगैरे लागेल का? हो मित्रांनो, KCG किसान क्रेडिट कार्ड या अंतर्गत शेतकऱ्यांना आता जवळपास 5,00,000 रुपये कर्ज मिळणार आहे. तर याच्यामध्ये काही शेतकऱ्यांचं म्हणणं असेल किंवा आम्ही बऱ्याच वेळेस ट्राय केलेला आहे यासाठी. बरेच शेतकऱ्यांनी याच्यासाठी प्रयत्नसुद्धा केलेले आहे. बँका कर्ज देत नाहीत. हे सुद्धा महत्त्वाचा पॉईंट आहे मित्रांनो. सरकारने जरी मान्यता दिली असली तरी बँका याला अप्रूव्हल देत नाहीत. मागे अशीच योजना काढली होती मित्रांनो, जवळपास शेतकऱ्यांसाठी म्हणा किंवा इतरत्र जणांसाठी मुद्रा लोन म्हणून योजना काढली होती. त्या अंतर्गत जवळपास 50,00,000 अनुदान कमीत कमी. जवळपास त्यानंतर शेतकऱ्यांना म्हणा किंवा इतर लोकांना म्हणा 10,00,000 रुपये देतो असं सांगण्यात येत होतं. तर मित्रांनो, बँका कर्ज देत नाहीत. हे महत्त्वाचा पॉईंट आहे मित्रांनो याच्यामध्ये. शेतकऱ्यांना जरी केंद्र सरकारच्या आर्थिक बजेटमध्ये जरी ही योजना सुरू करण्यात आलेली असली तरी बँका कर्ज देत नाहीत मित्रांनो. त्यानंतर महत्त्वाचा पॉईंटमध्ये जवळपास शेतकऱ्यांच्या कांद्यावर 20% कर लावण्यात आलेला आहे. हे इकडं किसान क्रेडिट कार्डकडे किंवा इकडं शेतकऱ्यांना 5,00,000 रुपये कर्ज देतो म्हणायचं आणि इकडं शेतकऱ्यांच्या कांद्यावर 20% कर लावायचं. हे सरकारचं आपलं हे चालू आहे सध्या. तर जाऊ द्या ती इतरत्र माहिती. सरकार 5,00,000 कर्ज 5 वर्षापर्यंतच्या परतफेडीवर देणार आहे. आता 5 वर्षाची परतफेड असणार आहे याला. आता व्याज वगैरे काही सांगण्यात आलेलं नाही. तर जवळपास RBIने 2,00,000पर्यंत कर्ज याच्यामध्ये हमी वगैरे काहीही लागणार नाही. कितीपर्यंत? 2,00,000पर्यंत. अगोदर किती होतं? 1,60,000पर्यंत हमी लागत नव्हती. त्यानंतर याची मर्यादा 40,000ने वाढवून आता 2,00,000पर्यंत जर कर्ज निघालं तुमचं, समजा बँकेकडून चुकून एखाद्या बँकेने तुम्हाला कर्ज दिलं, तर तुम्हाला याच्यावर हमी द्यायची गरज नाही. तर मित्रांनो, जवळपास याच्यासाठी कागदपत्र काय लागणार आहेत? काही शेतकऱ्यांची तरीसुद्धा इतकी माहिती देऊनसुद्धा काही शेतकऱ्यांची जर इच्छा असेल ट्राय करण्याची, बुवा आमची बँक देते का? आम्ही बघतो. डॉक्युमेंट सांगा फक्त तुम्ही. तर डॉक्युमेंट लागणार आहेत 2 पासपोर्ट फोटो यासाठी. त्यानंतर तुमचं ID प्रूफ म्हणजे आधार कार्ड लागणार आहे. त्याच्यानंतर पत्त्याचा पुरावा म्हणून ते सुद्धा आधार कार्ड चालू शकतं. त्यानंतर महसूल विभागामार्फत एक प्रमाणपत्र भेटणार आहे, जे कर्ज काढण्यासाठी तुम्हाला ते सुद्धा लागणार आहे, कंपल्सरी असणार आहे. त्यासाठी तुमची बँकेत अकाउंट असणं आवश्यक आहे. 6 महिन्याचा व्यवहार देखील असणं आवश्यक आहे. त्यानंतर तुम्हाला हे कर्ज मिळणार आहे. तर मित्रांनो, ही होती छोटीशी माहिती शेतकऱ्यांना 5,00,000 रुपये मिळण्याविषयी. त्यानंतर मित्रांनो, पीक विम्यासंदर्भात सुद्धा माहिती आपल्याकडे उपलब्ध झालेली आहे. 7 ते 8 जिल्ह्यांसाठी पीक विम्याची माहिती मिळणार आहे आपल्याला. तर पुढच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण ती माहिती कव्हर करण्याचा प्रयत्न करणार आहोत. तोपर्यंत चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून ती येणारी माहिती तुमच्यापर्यंत सर्वात अगोदर मिळून जाईल. तर व्हिडिओ आवडला असेल तर ह्या व्हिडिओला जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करा. धन्यवाद.